परमिट रूमवरती वाढून आलेला 10% व्हॅट टॅक्स व वाढीव 15% वार्षिक लायसन्स फी कमी करण्याबाबत अमरावती बार हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले। परमिट रूमला मद्यविक्रीवरती 5% व्हॅट टॅक्स होता। 2023च्या GRमध्ये तो 5% वरून 10% वाढवण्यात आला। या वाढीव टॅक्समुळे हा संपूर्ण व्यवसाय अडचणीत आलेला आहे आणि त्यामुळे संपूर्ण व्यावसायिकांना यामुळे बराचसा भुर्दंड सहन करावा लागतो आहे। या सर्व परिस्थितीतून व्यवसाय दिवसेंदिवस डबघाईस चालला आहे। यावरती खूप मोठा परिणाम झालेला आहे। 10% टॅक्स कमी करावा, तसेच हा टॅक्स जर शासनाने प्रथम टप्प्यात म्हणजे उत्पादन होणाऱ्या मद्यावर लागू केला तर शासनात आर्थिक बाजूने भर पडेल। यात शासनाचे व कोणत्याही अज्ञातपत्तीचे नुकसान होणार नाही। याचबरोबर 2025-26 सालचे वार्षिक अज्ञातपत्ती नूतनीकरण शुल्क 15% वाढवून आलेले आहे। दर सालाप्रमाणे 10% याची वाढ ठेवावी अशी सगळ्या परमिट रूमकडून कळकळीची मागणी होते आहे। तरी प्रशासनाने ही विनंती ऐकून हॉटेल व बार व्यावसायिकांना सहकार्य करावे अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। आज महाराष्ट्र लेवलवर आज महाराष्ट्रातले सर्व जिल्हे आज अमरावती म्हणजे सगळे वाईन बार आज बंद ठेवण्यात आलेले आहे। कारण की आमची लायसन फी ही 15% वाढलेली आहे, तसेच 10% हा व्हॅट लावलेला आहे। आमची सरकारला विनंती आहे की आमच्यावर जो 10% जो व्हॅट लावलेला आहे तो फर्स्ट पॉईंटवर घ्यावा, जेणेकरून जे आपलं टार्गेट आहे फंडचं तो फंड आपल्याला जास्त मिळेल। तरी आमचा लायसन फी कमी करून देण्यात यावे आणि व्हॅट आमच्यावरून काढून तो फर्स्ट पॉईंटवर घेण्यात यावा ही विनंती।